नमस्कार, मी हर्षाली. बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूयाच्या हेडलाईन्सवर. सुधाकर घारे कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्ट संकेत. निर्धार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद. रुग्णवाहिका चालकाचा खून. नवी मुंबईतील धक्कादायक घटना. आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवा. उपमुख्यमंत्री अजित पवारांना रायगड जिल्हा सकल मराठा समाजाचे निवेदन. पेणमध्ये पोलिसांकडून सागर सुरक्षा दलाला सुरक्षेचे मार्गदर्शन. बजेट CFS कंपनी विरोधात साखळी उपोषण. कामगारांचा उपोषणकर्त्यांना इशारा. दादर ग्रामपंचायतीकडून घंटागाडी आणि कचरा कुंड्यांचे लोकार्पण. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी कर्जतमध्ये झालेल्या निर्धार सभेत बोलताना दिले आहेत. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर राष्ट्रवादी पक्षाची निर्धार सभा झाली. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं. दोन्ही बाजूला दुकानदार असतील किंवा घरातली लोक असतील ते त्या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहन देत होते. हे खरोखरीच अतिशय एक ह्याच्यातून मला पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण उत्साह मिळाला, प्रेम मिळालं. इथल्या कार्यकर्त्यांची मेहनत पाहून एक नवी ऊर्जा ही आम्हाला देखील त्याच्यातनं मिळाली. ही ऊर्जा आपल्याला सर्व दूरपर्यंत पोहोचवायची आणि ते पोहोचवण्याच्या करता आपण काळजी करू नका. इथली तरुण मुलं वेगवेगळ्या घोषणा देत होती, त्याबद्दल पण काळजी करू नका. पहिली लोकसभेची निवडणूक आहे आणि नंतर तुमच्या मनात जी आहे ती निवडणूक आहे. परंतु आम्ही लोकांच्या मनामध्ये काय आहे ते जाणणारी माणसं. लोकशाहीमध्ये काम करत असताना बहुमताचा आदर करायचा असतो हे आम्ही आमच्या वरिष्ठांसकट सगळ्यांना सांगत होतो. परंतु काहींनी ऐकलं, काहींनी नाही ऐकलं. आता काय करायचं. राष्ट्रवादीचे संपर्क कार्यालय सुसज्ज असल्याचे सांगत अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्षांचं कार्यालयही इतकं मोठं आणि सुसज्ज नसल्याचं सांगितलं आणि एकच हशा पिकला. या कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले जावेत. आलेल्या प्रत्येकाला सन्मानाची वागणूक देण्यात यावी अशा सूचना अजित पवार यांनी यावेळी केल्या. आणि त्याच्यातून कर्जत तालुक्यामध्ये तुम्ही आदल्या दिवशी या तिथं अतिशय चांगल्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जनसंपर्क कार्यालय हे आमच्या सुधाकर घारेंनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी उभं केलेलं आहे. मी माझ्या मनामध्ये कार्यालय म्हणजे काय साधं कार्यालय असेल. तिथं आल्यानंतर बघितलं, अरे आमच्या प्रांताध्यक्षाला पण एवढं मोठं कार्यालय नाही. प्रांताध्यक्षाच काय सांगता, आमच्या महिला अध्यक्षाला पण तेवढं कार्यालय नाही. त्या दोघांचं काय घेऊन बसताय. अरे मला पण एवढं मोठं कार्यालय नाही. मला म्हटलं इथं लयच भारी काम चाललेलं आहे. सुधाकर घारेजी, आपण तिथं तालुका अध्यक्षाला, महिला अध्यक्षाला, युवक अध्यक्षाला, युवती अध्यक्षाला, सगळ्या शहरातल्या अध्यक्षांना अतिशय चांगल्या प्रकारची सोय केलेली आहे. येणारा तिथं प्रत्येक माणूस, कार्यकर्ते येतीलच, परंतु नागरिक ज्यावेळेस येतील त्याच्या अडीअडचणी घेऊन येतील त्यावेळेस त्या ऑफिसमध्ये बसणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विशेषतः आलेल्यांना व्यवस्थितपणे त्यांना वागणूक दिली पाहिजे. आपलेपणाने त्यांच्याशी बोललं पाहिजे. आम्ही देखील 30-32 वर्ष काम करत असताना इतर सुनील तटकरे साहेब बाकीचे सगळे 100% कामं कुणाकडनंच होत नाही. उद्या तुम्हालाही कुठल्या पदावर बसवल्यानंतर 100% कामं होणार नाही. पण नीट तर बोलण्याच्या करता आपल्याला संधी आहे ना. त्याला एक आपलेपणाची वागणूक देण्याच्या
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि तशा पद्धतीचं काम सुधाकर घारेजी त्या परिसरामध्ये झालं पाहिजे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं. खासदार सुनील तटकरे यांनी आपण 40 वर्ष कर्जतला येतोय, पण आजच्या सारखं स्वागत कधीच झालं नसल्याचं सांगत माजी आमदार सुरेश लाड यांना अप्रत्यक्ष टोला लगावत सुधाकर घारे यांचं कौतुक केलं. सर्वाधिक उत्तम कार्यालय जर का कुठं असतील तर ती कर्जत आणि खालापूरची आहे, एवढा सुद्धा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. ज्या पद्धतीने उभा करण्याची कल्पकता तुम्ही त्या ठिकाणी दाखवली, त्याच कल्पकतेतून या सगळ्या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण आपल्या पाठीमागे उभे आहोत, एवढा शब्द या ठिकाणी देतो. प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी आला. मी सांगितलं की 40 वर्षापूर्वी अंतुले साहेबांची मिरवणूक त्यावेळेचे माजी आमदार तुकाराम सुर्वे यांनी त्यांच्या सर्व सहकार्याने काढली होती. 40 वर्षाच्या नंतर कर्जतच्या या मैदानावरती इतका जनसमुदाय. मी अनेक वेळेला कर्जतच्या परिसरामध्ये आलो. दादा, तुमच्यावरचं प्रचंड प्रेम, तुमच्यावरचा विश्वास आणि या माझ्या तालुक्यातल्या दोन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत, त्याच्यामुळे हा प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी आला. मिरवणूक निघाली तर दादांची घाई होती की लवकर चला, पण दादांनाही वाटलं आणि मलाही वाटलं की सभेला उशीर झाला की अलीकडे निम्म्यापेक्षा जास्ती खुर्च्या रिकाम्या होतात. दादा, तुमच्या भाषणाला एकही कोण उठणार नाहीस, पण जे कोण बाहेर असतील ते पण आत येतील, कारण ही सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुमच्या नेतृत्वावरती विश्वास प्रकट करणारी, जो निर्धार घेऊन घड्याळ तेच वेळ नवी हा नवा निर्धार घेऊन जे का महाराष्ट्रामध्ये आपण काम करतो आहोत, एकत्र घेत अतिशय उत्साहामध्ये आदरणीय दादांचं, तटकरे साहेबांचं स्वागत करत एकदा दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याबरोबरच युवकांचं, ज्यांचं भविष्य, उद्याच्या महाराष्ट्राचं भविष्य ज्यांच्या हातामध्ये आहे, तो युवक दादांसोबत आहेत, असे सुधाकरजी घारे अतिशय उत्तमरित्या नियोजन करत चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं. त्यांच्या या वाटचालीसाठी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. दत्ताजी मसुरकर, मधुकरजी पाटील, उमाताई मुंडे, अशोकरावजी बोपतराव, हनुमंत शेठजी पिंगळे, सायलीताई दळवी, अंकितजी साखरे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने दादांवरती प्रेम करणारा, आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांवरती प्रेम करणारा कार्यकर्ता आणि सायंकाळची वेळ स्वयंपाकाची असून सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या माझ्या महिला भगिनींनो आणि माझ्या पत्रकार बांधवांनो. सभेचे आयोजक आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी प्रास्ताविकातून निर्धार सभेच्या आयोजनाची माहिती सांगितली. जर उद्दिष्ट पाहिलं तर आपल्या पक्षाचं घोषवाक्य आहे, घड्याळ तेच, फक्त वेळ नवी, निर्धार नवपर्वाचा. आपण सुद्धा निर्धार करणं गरजेचं आहे, कारण आपण जर निर्धार नाही केला तर आपल्या पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी आदरणीय दादांना आपल्या कर्जत खालापूरमध्ये आपण जी राष्ट्रवादी आहे ती राष्ट्रवादी आपल्या माध्यमातून दादांनी पाहिलेले आहे. आपण जर आता निर्धार केला पाहिजे तर आपण निर्धार केला पाहिजे महिला सबलीकरणाचा, आपण निर्धार केला पाहिजे आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा, आपण निर्धार केला पाहिजे बेरोजगारांना, तरुण व रोजगारांना मुख्य प्रवाहात आणण्याचा, आपण निर्धार केला पाहिजे शैक्षणिक प्रगतीचा, आपण निर्धार केला पाहिजे तालुक्यातील सांस्कृतिक वारसा जपण्याचा, आपण निर्धार केला पाहिजे आदरणीय आपले नेते आदरणीय दादा आणि आदरणीय तटकरे साहेबांना पाठिंबा देण्याचा. आणि आपण म्हणून ही निर्धार सभा घेतलेली आहे. त्या निर्धार सभेच्या जर आपण पाहिलं असेल तर 2 जुलैला आदरणीय दादांनी निर्णय घेतला आणि सत्तेमध्ये जाण्यासाठी आदरणीय तटकरे साहेबांनी आम्हाला फोन केला का उद्या तुम्ही मुंबईला या. आम्ही मुंबईला गेलो आणि जेव्हा साहेबांनी आम्हाला सांगितलं आपल्याला असं असं सत्तेत जायचंय, साहेब थोडं चलबिचल झालं होतं, परंतु तुमचं आमच्यावर असणारं प्रेम, तुम्ही आम्हाला दिलेलं वडिलांचं प्रेम, ते आम्ही इथे कधी विसरू शकत नाही. साहेब, आम्ही तुम्ही जे सांगाल तिथे आपल्या बरोबर कर्जतची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कायम आपल्या सोबत असेल, हे मी सर्वांच्या साक्षीने आपल्याला सांगतो. कारण जर आपण बघितलं असेल दादांच्या
प्रत्येक माणूस दादांना ऐकायला आलेला आहे, प्रत्येक माणसाला दादांना पाहायला आलेला आहे. परंतु दादा, आपण जेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हाल तो दिवस आमच्यासाठी सर्वात सोन्याचा दिवस असेल. आणि दादा, सर्वात सोन्याचा दिवस असेल. आणि जेव्हा जेव्हा मी काही गोष्टी बोलत असतो तेव्हा आमचे मित्रमंडळी बोलत असतात का मी जेव्हा छोट्या मोठ्या गोष्टी बोलतो तेव्हा तुझं खरं जे बोलतो ते खरं होतं, म्हणून मी आता बोलतो ते खरं होईल. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं तुझ्या जीवाला काही डाग वगैरे आहे का, मी घरी जाऊन चेक करतो. असं काहीच नाही. कारण पण दादांच्यावर जे महाराष्ट्रामध्ये असलेलं प्रेम, महाराष्ट्राच्या जनतेचं असलेलं प्रेम, दादा आपल्यासारखा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला असणं गरजेचं आहे. तर आपण जर बघितलं तर हा इथला सर्व माणूस असेल. आदरणीय तटकरे साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर कर्जतमध्ये छोटा कार्यक्रम असो नाही तर मोठा कार्यक्रम असो, जोपर्यंत तटकरे साहेब आमच्या कार्यक्रमाला येत नाही तोपर्यंत आमचा कार्यक्रम पूर्ण झाला असं आम्हाला कधी वाटलं नाही. यावेळी महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे, प्रमोद हिंदूराव, दत्तात्रय मसूरकर, हनुमंत पिंगळे, अंकित साखरे, उमा मुंडे, भरत भगत, अशोक भोपतराव, उल्हास भुरके, संतोष बैलमारे, भगवान संचे, विश्वनाथ पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. नवी मुंबईतील प्रसिद्ध आणि नागरिकांनी गजबजलेल्या डी.वाय. पाटील रुग्णालयाच्या गेटवर 3 अनोळखी इसमांनी रुग्णवाहिका चालक युवराज सिंह याचा चाकूने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेचा तक्रारदार आणि सुदैवाने हल्ल्यातून वाचलेल्या ज्ञानेश्वर नाकाडे यांनी रुग्णवाहिका पळून नेल्याने तो वाचला. मात्र युवराज सिंह याला आपला जीव गमवावा लागला. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या समोर एका ॲम्ब्युलन्स चालकाचा खून झालेला आहे. याच्यामध्ये 3 आरोपित इसम यांना आम्ही अटक केलेली आहे. या इसमांचा एका नारळ विक्रेत्या महिलेशी वाद होता आणि त्या महिलेचे नारळ चोरत असताना ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर याने त्याची शूटिंग केलेले होते. याचा राग येऊन या तिघांनी ॲम्ब्युलन्समधून खाली खेचून याला चाकूने वार करून त्याची हत्या केलेली आहे. याच्यामध्ये 3ही आरोपी अटक केले असून त्यांना 6 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. पुढील तपास आम्ही करत आहोत. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. रायगड जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील यांच्यासह जिल्ह्यातील मुख्य समन्वयकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कर्जतमध्ये भेट घेऊन मराठा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवावा अशी मागणी करत निवेदन दिले. सरकारमध्ये सहभागी असलेल्या छगन भुजबळ यांना समज द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मनोज जरांगे यांची रायगडमध्ये सभा झाली असून सकल मराठा समाज रायगड पूर्णपणे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठाम आहे. जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन दिलेल्या मुदतीत 24 डिसेंबर 2023 पर्यंत हा प्रश्न सोडवावा. तसेच सरकारमधील मंत्री छगन भुजबळ मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य करत असून 2 समाजात वाद लावण्याचे काम करत आहेत. त्यांना आवर घाला अशा मागणीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले. एक मराठा, लाख मराठा, लाख मराठा, कोटी मराठा, लाख मराठा, कोटी मराठा, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणतोय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे एकच मिशन, एकच मिशन, आपल्या माध्यमातून सांगायला आठवण वाटते की सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी आपल्या राज्याचे माननीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना आम्ही सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याच्या वतीने निवेदन या ठिकाणी दिलंय. त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलंय की गेली अनेक वर्ष हा लढा, गेली 20 वर्ष आम्ही आज सुरू ठेवलाय आणि आमचे मार्गदर्शक शिवश्री मनोज जरांगे पाटील साहेब यांनी जो न्यायिक मार्गाने, जे सनदशील मार्गाने जो लढा सुरू केला त्याला पाठिंबा म्हणून रायगड जिल्ह्याने कॅन्डल मार्च असेल, साखळी उपोषण असेल आणि त्या ठिकाणी
जवळजवळ 2.5-3 लाखाची सभा घेऊन आम्ही पाठिंबा दर्शवलेला आहे. परंतु सरकारने यापुढे अंत पाहू नये म्हणून आम्ही उपमुख्यमंत्री, त्यांच्या मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री असतील, सर्व मंत्रिमंडळ असेल, यांना आपल्या माध्यमातून आवाहन करतोय की विनंती करतोय की त्यांनी तात्काळ आम्हाला जे काही 24 डिसेंबरपर्यंत ओबीसी मधील 50% आतील आरक्षण द्यावं ही आम्ही मागणी त्या ठिकाणी केलंय. आणि स्वयंघोषित स्वतःला ओबीसी समाज, संपूर्ण ओबीसी समाजाचे नेते समजणारे छगन भुजबळ यांना आवर घाला ही आमची रायगडकरांची त्या ठिकाणी विनंती केली. यावेळी मंगेश दळवी, शंकर थोरवे, मधुकर घारे, उत्तम भोईर, प्रभाकर देशमुख, शशिकांत मोरे, संतोष बैलमारे, रमेश पाटील, मारुती खाणे, अनिल पिंगळे, प्रकाश पालकर, उमेश म्हसे, प्रदीप सुर्वे, मंगेश पाटील, नंदू मोरे, नंदू शिर्के, शिरीष मानकावळे, धनंजय थोरवे, संतोष पाटील, सुरेश बोराडे, बजरंग श्रीखंडे, प्रमोद खडे, कैलास म्हामले आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. समुद्र किनाऱ्यावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सतर्कतेच्या दृष्टीने घटनेची माहिती मिळवण्यासाठी पेन येथे सागर सुरक्षा दलाला मार्गदर्शन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी DYSP शिवाजी फडतरे यांनी समुद्र किनाऱ्यावरील हालचालींची माहिती पोलिसांपेक्षा जलद गतीने समुद्र किनाऱ्यावरील मासेमारी करणाऱ्या बांधवांना कळते ती मिळालेली माहिती पोलिसांना त्वरित देण्यात यावी. तसेच नागरिकांनी समुद्रकिनारी वावरताना आपले कान, डोळे उघडे ठेवून दिलेल्या सूचनांचे पालन करून काही आढळून आल्यास पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. माहिती आहे तुम्हाला जी माहिती मिळते ते फक्त तुम्ही पोलिसांना पुरवायचे आणि पोलिसांच्या माध्यमातून मग आपण त्यात चेक करून काही संशय आहे का नाही ते आपल्याला तपासायचं. मागचा जर इतिहास पाहिला तर जे जे हल्ले झाले ते मुंबईच्या आर्थिक राजधानीवर झालेले आहेत, अतिरेकी हल्ले, आणि ते समुद्रमार्गे झालेले आहेत. आणि आपला रायगड जिल्हा मुंबईच्या जवळ आहे, त्यामुळे ह्या भागातून आणि पालघर भागातून मुंबईत घुसखोरी करायला वाव आहे. आणि म्हणूनच आपल्या रायगड सुरक्षा दलाचं आता महत्त्व खूप वाढलेलं आहे. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन. उरण तालुक्यात पागोटे ग्रामपंचायत हद्दीत बजेट CFS कंपनी आहे. कंपनीत 150 कामगार काम करतात. कंपनीत नोकरीत प्राधान्य देण्याची मागणी परिसरातील नोटीस घेतलेल्या ग्रामस्थांकडून केली जात असून 20 नोव्हेंबर पासून या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू केले आहे. कंपनीतील काम करणाऱ्या कामगारांचे हित लक्षात घेऊन कंपनीच्या गेट समोर कामगारांनी, बेरोजगारांनी उपोषण करू नये, अन्यथा कंपनीत काम करणारे कामगार आक्रमक भूमिका घेतील असा इशारा कंपनीत काम करणाऱ्या जमीनधारक प्रकल्पग्रस्तांनी उपोषण करताना पत्रकार परिषदेतून दिला आहे. पुढची भूमिका आता त्याही कोर्टामध्ये जाऊन जो 60 वर्षाच्या कामगारांवर जो उपासमारीची त्याही वेळ आणणार आहेत त्याच्या विरुद्ध जर आम्ही पागोटे गाववाले आम्ही एकजूट होऊन आम्ही आंदोलन करण्याचा इशारा पण करू. आणि PFP सोडून आम्ही दुसरे कामगार घेऊन देणार नाही. कारण ज्यावेळी दिबा पाटीलनी 93ला जी भरती केली ती फक्त 238 होती. त्याच्यानंतर जे कोणी नेते येतील त्याही भरती केलेली आहे का गाववाल्या पागोड्याची भरती नाही आहे ती. त्याच्यामुळं आम्ही याच्या पुढं कोणाची भरती करून देणार नाही. म्हणून 9 वर्ष ही कंपनी बंद पडली. आता या कंपनीला कुठे कोण चालवायला माणूस आलाय तर भूषण पाटील, संतोष पवार, सुधाकर पाटील हे तिघेजण येऊन आमच्या कंपनीवर मोर्चे आणतात. कंपनी बंद पडण्याचा हे करतात. उद्या ही कंपनी बंद पडली तर आम्ही त्यांच्या घरावर आयकावरांची मोर्चा नेऊ. त्यांच्या मुलं आमच्यावर उपासमार होण्याची परिस्थिती आलेली आहे. याचा बघा तुम्ही, काय कंपनीला काहीच प्रॉफिट होत नाही. विठ्ठल ममता बादे, संवाद मराठी लाईव्ह, उरण. पेन तालुक्यातील दादर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच तेजस्वी म्हात्रे, सदस्य आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते घंटागाडी आणि कचरा कुंडीचे लोकार्पण करण्यात आले.
15व्या वित्त आयोगातून घंटागाडी आणि कचरा कुंड्यांचे लोकार्पण करून दादर गावात स्वच्छता कशी राखली जाईल यासाठी घंटागाडीचा वापर करण्यात येणार असल्याचे संदीप गावण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन. बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.